सोबत जोडले गेलेले होते। राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे। रोहित पवार यांनी ट्विट करत आपल्या सद्भावना व्यक्त केल्या। त्यांनी असं म्हटलंय की राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त हे अत्यंत दुःखद आहे। त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसलेला आहे। आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य हे कायम स्मरणात राहील। हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो ही प्रार्थना। या शब्दात रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। भावपूर्ण श्रद्धांजली। राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे। आज सकाळी त्यांच्या छातीमध्ये दुखू लागलेलं होतं आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं असता त्यांचं निधन झालं। शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास कसा राहिला तर नगर शहराजवळील बुरहाननगर गावाचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय। तर शिवाजीराव कर्डिले हे 2009 मध्ये पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले होते। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली। 2014 मध्ये त्यांनी पुन्हा आमदारकी लढवत विजयही मिळवला होता। तर राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे। सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा आणि सर्वसामान्यांसाठी तत्पर असणारा, 24 तास त्यांच्या सेवेमध्ये असणारा नेता अशी शिवाजीराव कर्डिले यांची ओळख। शिवाजीराव कर्डिले यांचं वय 67 आणि 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। राहुरीचे आमदार राहिलेले शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास देखील तितकाच मोठा आहे। रोहित पवार यांच्याकडून ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। त्यांचे जावई आमदार संग्राम जगताप यांच्या देखील भावना आपण काही वेळापूर्वी जाणून घेतल्यात। एक मोठा धक्का जो आहे तो त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला बसला आणि सोबतच